This news is co-sponsored by Amrita Eye Care Center, Dr. Amrita N. Veragade, a complete comprehensive eye care at Amrita Eye Care Center. Our address, Gopal Krishna Bhavan, first floor, above Apsara Dry Cleaner, near Jhansi Rani Square, Sitabardi, Nagpur. Our contact number 9322667563. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बातमीपत्रात मी रिंकू आपले स्वागत करते। बातम्यांच्या सुरुवातीला बघूयात मुख्य हेडलाईन्स। भरीत पाडताना यंदा ब्रेक, अतिवृष्टीने वांगी कोकणी। प्राध्यापक ते सहकार मंत्री, शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असलेल्या प्राध्यापक एन डी पाटील यांचं कोल्हापुरात निधन। पालकमंत्र्यांच्या घरासमोर भाजयुमोने विद्यापीठ काढ विधेयक मागे घेण्यासाठी मध्यरात्री काढली रांगोळी। विद्यापीठ बचाव आंदोलन, काढ विधेयक मागे घ्यायचा जाहीर निषेध। आणि आता बघूयात महत्त्वाच्या बातम्या सविस्तररित्या। ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढाई लढणारे लढवय्ये नेते प्राध्यापक एन डी पाटील यांचं निधन झालं आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती, त्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते, मात्र आज दुपारी त्यांचे निधन झाले। एन डी पाटील यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। वातावरणातील बदलामुळे एन डी पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान त्यांना 2 ब्रेन स्ट्रोक येऊन गेलेले, त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झालेले। मागच्या 2 दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्न पाणी देखील गेलेले नव्हते। ते उपचारासही फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती निकटवर्तीय यांच्याकडून सांगण्यात आली होती। त्यांच्या जाण्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे। मी डॉक्टर मुपाळी आणि अत्यंत दुःखद बातमी देत आहे। आत्ता दुपारी 12 वाजता प्राध्यापक एन डी पाटील साहेब यांचं निधन आम्ही हॉस्पिटलतर्फे घोषित केलेलं आहे। मृत्यूची वेळ दुपारी 12 वाजता त्यांना कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट आला आणि त्यानंतर आम्ही त्यांना केलेलं आहे। नमस्कार। ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते प्राध्यापक एन डी पाटील यांच्या निधनानंतर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत। यामध्ये विरोधी पक्षात असूनही माझ्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं असं म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया दिली आहे। तसेच आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत दीन, दलित, श्रमिक आणि शेतकरी यांच्यासाठी प्राध्यापक एन डी पाटील यांनी संघर्ष केला, अशी भावनिक प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि राजू शेट्टी यांनी दिलेले आहेत। आज प्राध्यापक एन डी पाटील साहेबांचं 94व्या वर्षी आपण पाहिलं असेल की आयुष्यभर पुरोगामी विचाराचा त्यांनी जागर केला। आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, दीन, दलित, श्रमिकांच्यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण पाहिला असाल 90व्या वर्षी 91व्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर ते रस्त्यावर उतरले। रस्ता रोकोसारख्या लोकांच्या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला। सीमा प्रश्न असेल, आपल्या टोल माफीचा प्रश्न असेल, यात हिरिरीनं भाग घ्यायचा आणि लोकांना फार मोठा आधार द्यायचं काम ते करायचं। त्यांचं वक्तृत्व इतकं प्रकट होतं। अनेक वेळा आम्ही लहान विद्यार्थी तसेच असतानासुद्धा त्यांची आम्ही भाषणं ऐकायला जायचं, लोकसभेला, विधानसभेला। इतका अभ्यासू, इतका प्रगाढ, आणि आता बघितलं असून राजकारण कसं झालेलं आहे। सत्ता दिली म्हणते की लोक इकडं तिकडं उड्या मारत आहेत। आयुष्यभर शेका पक्षात ते राहिले, सत्तेसाठी कधी तडजोड केली नाही, सत्तेसाठी कधी तरी लाचारी पत्करली नाही। आणि जो सत्तेवर माणूस आहे, जर तो लोकांचं ऐकत नसेल तर कोणी आपल्या जवळचा असो, मित्र असो, नातेवाईक असो, यांच्याशी संघर्ष करण्याचं काम त्यांनी आपलं आयुष्यभर केलं। अशा एका महान पुरोगामी विचाराचा आज निधन झालेलं आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मला वाटते उद्या त्यांचा अंत्यविधी होण्याची चर्चा सुरू आहे, उद्या होईल। मला वाटते शासकीय इतमानानं आम्ही त्यांचा अंत्यविधी करणार। तुम्ही दोघंही कोल्हापूरला आहेत, मात्र एन डी पाटील हा खूप एक मोठं नाव होतं, तुमची मैत्री ही खूप जुनी होती, मधल्या काळात तुम्ही संपर्कात देखील होतात। काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या संदर्भात? कोल्हापूरच्या चळवळीच्या इतिहासातलं मोठं नाव गेलं। अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष म्हणजे एन डी पाटील।
म्हणजे संघर्षाला पर्यायी शब्द कुठला असेल तर एंडी पाटील. कोणाची विल्हेवाट ठेवणार नाही. कितीही सामान्य माणसाचा प्रश्न असतो ते तेवढ्याच पोटतिडकीने लढणार असं सर्वसामान्य माणसासाठी लढणारं आणि मोठमोठे कोल्हापूर टोल सारखे मोठमोठे विषय मार्गी लावणारं एक नेतृत्व गेलं. काळाच्या ओघामध्ये हे भिन्न जरी स्वाभाविक असलं तरी सुद्धा एकामागोमाग अशी मोठी नावं, ही टोलच्या आंदोलनातलं एक मोठं नाव मध्यंतरी निवासराव साळुंखे गेले, अशी मोठी नावं ही एकामागोमाग एक चालली आहेत. त्यांचा संघर्षाचा जो वसा आहे तो तरुण पिढीने पुढे चालवला पाहिजे. पण ह्यांच्या जाण्याची जी मोकळी आहे ती घेऊन निघणं अवघड आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी त्यासाठी परमेश्वराचं प्रार्थना आहे. दादा, फक्त एंडी पाटील म्हणजे फक्त राजकीय असं नव्हतं, तर एक मोठा सामाजिक किंवा इतर चळवळींचा जो वारसा आहे तो लाभलेला आहे. ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी. पाटील सर आम्हाला सोडून गेले, हा फार मोठा धक्का आहे. महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारानं काम करणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं, सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा एक आधारवाढ केलेला आहे. आमचे सर्वांचे ते भीष्माचार्य होते असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. एक चालतं बोलतं विद्यापीठ आज आम्हाला सोडून गेलेलं आहे. रायगडचं SEZचं आंदोलन असो, कोल्हापूरचं टोल नाक्याचं आंदोलन असो, वीज दराचं आंदोलन असो किंवा पाण्याचं आंदोलन असो की ऊस दराचं आंदोलन असो, सीमा प्रश्न असो, सगळ्या प्रकारच्या सामाजिक आंदोलनामध्ये ते नेहमी अग्रभागी असायचे. पुढं जाऊन, सगळ्यात पुढं राहून रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणं ही त्यांची ख्याती होती. एखादा कार्यकर्ता चुकला तर त्याला खडेबोल सुनवायला ते काही कमी पडत नव्हते. असा एक आधारवड आमचा भीष्माचार्य आज आम्हाला सोडून गेला. याचा अतीव दुःख सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना आहे. त्यांनी जी पायवाट मळवलेली आहे त्याच्यावरून जाणं हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल. महाविकास आघाडीने जे अनैतिकतेने विद्यापीठ कायदा काळे विधेयक जे सभागृहात पारित केले त्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा विरोध दर्शवत आहेत. याआधी संघटनेने लाखोंच्या घरात मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवले. हे काळे विधेयक मागे घ्या या विषयांवर मोठ्या प्रमाणात मिस्ड कॉल्स मुख्यमंत्र्यांना आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना दिलेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून फोन करून विनंती केली की विद्यापीठ विधेयक त्वरित मागे घ्यावे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर युवती विभागाच्या नेतृत्वात विद्यापीठात भाजयुमोने विद्यापीठ काळे विधेयक मागे घेण्याकरिता मध्यरात्री पालकमंत्र्यांच्या घरासमोर रांगोळी काढत विरोध दर्शविला आहे. आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे नागपूर शहराचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानासमोर आम्ही इथे विरोधाचं काम केलेलं आहे, निषेध दर्शनाचं काम केलेलं आहे. विद्यापीठ विधेयक जे त्यांनी अनैतिकतेने पारित केलं, आमचे नेते विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस सभागृहामध्ये चर्चा करत असताना अनैतिकतेने त्यांनी ते रेटून धरलं, जे विद्यार्थ्यांच्या अतिशय धोक्याचं आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पवित्र विद्यापीठांमध्ये राजकारण करण्याचं पाप हे महाविकास आघाडी करू इच्छितं. त्याच्यात त्यांचं केवळ स्वतःचा स्वार्थ आहे. या माध्यमातून जमिनी लाटण्याचा प्रयत्न, मलिदा कमावण्याचा प्रयत्न हे हेतू त्यांचे आहे. विद्यापीठांमध्ये राजकारण करू नये, हे विधेयक त्वरित वापस घ्यावं यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विक्रांतजींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करत आहे. आज नागपुरात आम्ही पालकमंत्र्यांच्या घरासमोर हे काळं विधेयक त्वरित वापस घ्यावं अशी युवती विभागाच्या माध्यमातून या युवतींनी इथे रांगोळी काढलेली आहे. आम्ही इथे बॅनर लावलेला आहे. या झोपलेल्या सरकारला जागं करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरात्रीमध्ये हे सरकार इतकं गाढ झोपलेलं आहे की यांच्या निवासस्थानासमोर येऊन कोणी काही पण करून जातं तरी सुद्धा यांची जाग उघडत नाही. हे ज्या पद्धतीनं झोपलेलं सरकार आहे त्यांना जागं करण्याचं काम येत्या काळामध्ये युवा मोर्चा करेल. संपूर्ण जनतेमधून हा आवाज, हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न युवा मोर्चा अशा प्रकारच्या आंदोलनातनं करत आहे आणि जनमानसातून हा विचार घेऊन हे दबाव त्यांच्यावर टाकून हे विधेयक त्यांना वापस घ्यावंच लागेल. त्यासाठीचं हे आंदोलन आहे. त्वरित महाविकास आघाडीनं हे विधेयक वापस घ्यावं, अन्यथा महाराष्ट्रात जे होईल किंवा ज्या पण गोष्टी होतील त्याला केवळ महाविकास आघाडी जबाबदार राहील.
भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहरातून हा संदेश आहे. महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झालीये सध्या एका ब्रेकची. भेटूयात ब्रेक नंतर. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल ये देता है। मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला के उसका आकार बदल देता है. मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना. मम्मा साबुन से नहीं है नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथों के जर्म्स करता है प्रोटेक्ट, ये है नेचर ग्रीन का हैंड वॉश. ये डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520। बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता, तो इलेक्ट्रॉनिक बाइक आपके चेहरे पर लाएगी खुशी, क्योंकि अब सिर्फ 13 पैसों में इलेक्ट्रिक बाइक चलेगी पूरा 1 किलोमीटर और बचाएंगे आपके हजारों रुपए. तो देर किस बात की, आइए सचिन ई बाइक और ले जाए आपके पसंद की ई बाइक. हमारा पता प्लॉट नंबर 49 ग्रेट नाग रोड नियर भारत पेट्रोल पंप, सिरसपेट, नागपुर. Contact us on Ramesh Jugele 9881230037 और जगदीश जुगेले 9822710072. अगर आप खरीदना चाहते हो अपना प्लॉट, फ्लैट, रो हाउस या रिसोर्ट, तो आइए आरव एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी में, जहां आपको मिलेगा 0 माइल से महज 30 किलोमीटर के अंदर प्लॉट, फ्लैट, रो हाउस और रिसोर्ट, वो भी आसान किश्तों पर. वही आरव नगरी में आपको मिलेगी गार्डन, स्विमिंग पूल, मेडिटेशन सेंटर, रेस्टोरेंट, चिल्ड्रन पार्क, योगा पार्क, सेल्फी पॉइंट और अन्य सुविधा. तो आइए आरव नगरी और पाइए आपके सपनों का घर, वो भी बैंक लोन के सुविधा के साथ, NTP सैंक्शन्ड. हमारा पता प्लॉट नंबर 78 ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर. कॉन्टैक्ट ऑन 0712295365 और 7447443370 and 7745042520. ब्रेक नंतर स्वागत. वळूयात पुढील बातम्यांकडे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या मालमत्तेच्या गैरव्यवहारांची मालिका सुरूच आहे. MIMच्या माजी जिल्हाध्यक्ष निजाम शेख यांनी बीड शहरातील 1 एकर 8 गुंठे जमीन हडप केल्याचा आरोप झालाय. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यानं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बीड शहराच्या मधोमध असलेली हीच ती जमीन आहे. या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून निजाम शेख यांनी सदर जमीन हडप केल्याचा आरोप वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वक्फ बोर्डच्या मालमत्ता गैरव्यवहाराची 4 प्रकरणे आतापर्यंत समोर आली असून त्यात आणखी एकाची भर पडली आहे. दरम्यान ही जमीन माझ्या वडिलोपार्जित असून मी कसलीही फसवणूक केली नाही. बीड नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने माझ्यावर जाणीवपूर्वक राजकीय हस्तक्षेपातून गुन्हा दाखल करण्यात आलाय, असा प्रतिआरोप MIM नेते निजाम शेख यांनी केलाय. दिनांक 14/1/2022 रोजी जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या फिर्यादीवरून शेख जैनुद्दीन व शेख निजाम या पिता पुत्रांवर खोटी कागदपत्रे, बनावट कागदपत्रे तयार करून वक्फ बोर्डाची दर्ग्याची 1 एकर 8 गुंठे जागा बळकावल्याची फिर्याद आलेली आहे. त्यावरून गुन्हा दाखल केलेला आहे 420-468-71 प्रमाणे. पुढील तपास चालू आहे. MIMचा माजी जिल्हाध्यक्ष माझ्यावर बीड सिटी पोलीस स्टेशन येथे 11/2022 गुन्हा नोंद झाल्याचे मला समजले. मी माझी बाजू यामार्फत आपल्याकडे मांडू इच्छितो की सदर जमीन ही आमच्या आजोबापासून आमच्याकडे आहे. आमचे वडील व नंतर माझे नावे ही सदर जमीन कायदेशीररित्या आलेली आहे. आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दावा दाखल करून सदर जमीन
आमच्या नावे झालेली आहे, तशी आदेशही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित झाले आहेत. हे त्याचे आदेश आहेत. त्या आदेशात माननीय वक्फ बोर्ड यांनी आव्हानित केले होते, ते सुद्धा आदेश आमच्या बाजूने लागलेले आहेत. सदर प्रकरण हे माननीय उच्च न्यायालय येथे दाखल झाले होते, त्यात सुद्धा आदेश झालेले आहेत. हे त्याचे आदेश आहेत. इतकेच नव्हे तर माननीय राज्यमंत्री यांच्याकडे सुद्धा याचे आदेश पारित झालेले आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे पुन्हा या निर्णय होऊन तोही आदेश आमच्या बाजूने झालेला आहे व त्यासही त्यांनी अपील केले होते. ते अपीलही माननीय अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर आयुक्त, माननीय उच्च न्यायालय व माननीय शासनाने हे सर्व निर्णय आमच्या बाजूने दिलेले आहेत. त्याप्रमाणे आमचे नावे PR कार्डवर सुद्धा आलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही सदर जमिनीची मोजणी करून घेऊन मोजणीही आमच्या बाजूने झालेली आहे. असे इतके असताना सुद्धा सदर प्रकरण हे गेल्या 40-50 वर्षापासून पेंडिंग आहे. आता नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे. या गेल्या निवडणुकीत माझा थोड्याशा मताने पराभव झालेला आहे व हे पराभव येणाऱ्या काळात त्यांना डोकेदुखी होऊ नये यामुळे मला बदनाम करण्याच्या दृष्टीने हे होऊ शकतं. इथे हे प्रकरण राजकीय लोकांनी हाताशी धरून हे केलेलं आहे. या प्रकरणात वक्फ बोर्डाने अनेक अपील केलेली आहे, त्यांना त्यात अपयश आलेलं आहे आणि अचानकच एकदम हे प्रकरण समोर आणून आमच्यावर गुन्हे नोंद करणं हे आमच्यावर अन्याय आहे. औरंगाबाद शहराजवळील आडगाव येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आडगाव येथील ग्रामस्थांनी यांच्याकडून केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची लाडू तुला करण्यात आली. यावेळी नागरिकांची गर्दी दिसून आली. एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता निर्बंध लावले असून प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, तर शहरात होणारी राज्यनाट्य स्पर्धा ही रद्द करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्री यांच्या सत्काराच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना याचा विसर पडल्याचं दिसत आहे. जिथे कार्यक्रमाला 50 नागरिकांची उपस्थिती पाहिजे तिथे हजारापेक्षा जास्त नागरिक कार्यक्रमात दिसून आले आणि त्यात पण वरून नियमांचं विसर पडल्याचं चित्र आडगाव येथील कार्यक्रमात दिसून आले आहे. जळगाव आणि थंडीचा महिना म्हणजे भरिताच्या पार्ट्यांचे समीकरण दरवर्षी ठरलेलं असतं. जळगाव जिल्ह्यातील असोदा, बामणोद, यावल परिसरात भरताच्या वांग्याचे उत्पादन अधिक होते. यंदा मात्र झालेल्या अतिवृष्टीने भरताच्या वांग्यांचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी बाजारात वांग्यांची आवक कमी होत आहे. गतवर्षी 20 ते 25 रुपये किलोने मिळणारी भरताची वांगी 70 ते 80 रुपये किलोने दिली जात आहे. वांगी स्वस्त असल्याने भरीत पार्ट्यांना जानेवारी-फेब्रुवारी सुगीचे दिवस असायचे. यंदा मात्र भाववाढीने भरीत पार्ट्यांवर संक्रांत आली आहे. दरवर्षी बामणोद येथील वांग्यांना मोठी मागणी असते. ही वांगी पिकवण्याची पद्धत शास्त्रीय असल्याने या वांग्यांची चवच न्यारी असते. यामुळे या वांग्यांना केवळ जळगावच नव्हे तर नाशिक, पुणे, मुंबई येथे मोठी मागणी असते. शेतकरी येथून वांगी पुणे, मुंबईत नेऊन विकतात. यंदा मात्र अतिवृष्टीने वांग्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्या ठिकाणी बऱ्यापैकी उत्पादन आहे, त्यात वांग्यात कीड आहे. यामुळे आलेले उत्पादन फेकून द्यावे लागले आहे. या ठिकाणी उशिरा पेरणी केली, तेथील वांगी बऱ्यापैकी आहेत, मात्र उत्पादन कमी आणि मागणी अधिक. यामुळे वांग्यांचे दर 70 ते 80 रुपये किलो आहेत. गतवेळी 15 ते 25 रुपये किलोने वांगी असल्याने दर रविवारी पार्ट्या होताना दिसत. यंदा मात्र तसे चित्र नाही. सोबतच कोरोनाच्या निर्बंधामुळे गर्दीवरही बंधन आले आहे. स्वस्तात मस्त होणाऱ्या पार्ट्यांना यंदा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मी राहुल संतोष माडी दरवर्षी भरताच्या वांग्यांची लागवड करतो. यावर्षी तसं उत्पन्न कमी आहे पण भाव जास्त आहे, कारण की कीड आणि रोग जास्त प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे मग हे जे वांग्याचे उत्पन्न आहे ते कमी प्रमाणात निघालं आहे का? वांग्याचे उत्पन्न कमी आहे, तसं भाव वाढला आहे. त्यामुळे भरताचे वांग्यांना पार्टीवाल्यांना महाग पडतंय, ग्राहकांना महाग पडतंय. पण शेतकऱ्यांना पाहिजे तसं उत्पन्न नाही, पाहिजे तसं उत्पन्न पण नाही आहे यावर्षी.
कीड प्रादुर्भाव जास्त आहे, रोग वगैरे रोग पण जास्त प्रमाणात आहे. आणि वांग्याचे खराब होण्याचं प्रमाण मी जास्त आहे का? वांग्याचे प्रमाण हां ते पण जास्त आहे. त्यामुळे मार्केटला पाहिजे तसं आवक नाही आहे. हां मार्केटला आवक पण कमी आहे त्यामुळे, आणि त्यामुळे भाव जास्त वाढलेला आहे. म्हणून जे बरेच पार्टी करणारे त्यांना त्या खिशाला ताण पडतोय असं वाटतं का आपल्याला? हो, ते ग्राहकला महाग पडते ते वांगे खूपच. आज रोजी पाहायला गेलं तर भरताचे वांग्याचे भाव थोडे जास्त वाटत आहेत खाणाऱ्यांना, परंतु शेतीमध्ये उत्पन्न जे पाहिजे असेल तेवढं उत्पन्न मिळत नाही आहे शेतकऱ्याला. म्हणजे जिथे 1 एकर वांगं लावलं असेल त्याला जर समजून घ्या 1 लाख रुपयाचं उत्पन्न पाहिजे असेल तर ते आज 50,000 रुपये त्याचं उत्पन्न येतं आहे. कारण वेळोवेळी अवेळी पाऊस येतो आहे, वातावरण चेंज होतं आहे. वातावरण चेंज झाल्यानंतर ते पाहिजे तसं ते पिकाची ग्रोथ होत नाही आणि पाहिजे तसा माल शेतात लागत नाही. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना जे खताचे बॅगा होत्या त्या समजून घ्या 1200 रुपयाची बॅग येत असेल ते आज 1700 रुपयाची होऊन गेलेले आहे. आणि तसं पाहायला गेलं तर तुम्हाला आज वाटतं आहे की भरताचे भाव वाढले आहेत किंवा ते आज एवढे गगनाला भिडले आहेत की 40 रुपये 50 रुपये किलो भरताचे वांगे चालू आहेत, परंतु ते शेतकऱ्याला पण परवडेबल नसल्यामुळे आज तुम्हाला महाग वाटत आहेत. पण शेतकऱ्याला ते तसं उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ते इकडे महाग वाटत आहे. त्या खाणाऱ्यांना आज तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो आहे की एवढं महाग वांगं घ्यावं लागतं आहे, परंतु ते महाग घ्यायचं कारण एकच आहे की हे परमेश्वराने अवेळी पाऊस पाडला, अवकाळी पाऊस आला, त्या पावसामुळे किंवा गारपिटीमुळे बाहेर दुसरीकडे नुकसान झालेलं आहे. तर ज्या ठिकाणी थोडेफार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते महाग वाटत आहेत. आपल्या इथे वांगे जळगावकडनं येतात, यावलहून भालोद वगैरे हे जळगावला जातात आणि जळगावहून आपल्याकडे तो माल येत असतो. बाकी धुळ्याहून बाकी जळगावहून असा माल येत असतो, पण वांगे भालोदकडनं येत राहतात जास्त, यावलकडनं. आवक थोडी कमी आहे, आवक कमी आहे. त्याला कारण हे अवेळी पाऊस, माग झालेली गारपीट, त्यामुळे आवक कमी आहे. कमी असल्यामुळेच भाव जास्त वाटत आहेत. हो, भरताचे वांगे घ्यायला आलो होतो, पण यावर्षी भरताच्या वांग्यांच्या त्या हिशोबाने भाव जास्त वाढल्यामुळे आणि थंडी जास्त असल्यामुळे यावर्षी वांग्यांचे उत्पादन थोडं कमी वाटतं आहे. त्यामुळे भाव इतके वाढलेले 70-80 रुपये किलो वांग्याचे हे असल्यामुळे लोकांना खिशाला याचा जो चटका लागतो आहे, त्यामुळे लोकांना वांगे खायचे या नाही खायचे हे असे त्या संबंधामध्ये वांगे फक्त बघून माणसाला असं वाटतं की भडीत बघून खाल्ल्यासारखं वाटतंय. घरात एकट्या राहणाऱ्या 58 वर्षीय विजया बाविस्कर या वृद्ध महिलेची राहत्या घरात हत्या केल्याची घटना डोंबिवली टिळकनगर परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी धुनी भांडी करण्यासाठी आलेल्या कामवाल्या महिलेने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली आहे. ही हत्या काल संध्याकाळच्या सुमारास झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. डोंबिवली टिळकनगर परिसरातील आनंदशिला या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विजया बाविस्कर या 58 वर्षीय महिला एकट्याच राहत होत्या. डोंबिवलीकडून घरडा सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या शेजारीच ही इमारत आहे. बाविस्कर यांच्याकडे धुणीभांडी करण्यासाठी दररोजच्या प्रमाणे कामवाली महिला सकाळच्या सुमारास बाविस्कर यांच्याकडे आली. घराची कडी बाहेरून लावली असल्याने तिने दरवाजा बाहेरून उघडला असता विजया घरात मृतावस्थेत पडलेल्या दिसून आल्या. तिने याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार ही हत्या काल संध्याकाळच्या सुमारास झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान त्यांची हत्या नेमकी का आणि कुणी केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता सकाळी 10 वाजता मी माझ्या घरी सेकंड फ्लोर राहतो, मी तिथे जात होतो. तर पहिला मला बघितलं तर त्याची कामवाली बाई आणि बाजूचे लोक तिथे उभे होते. तर मी बघितलं काय, तर मला सांगितलं असं झालेलं आहे. तर मी आज जाऊन बघितलं तर असं बाई पडलेली होती. आणि मग मी डॉक्टरला फोन केला. डॉक्टर आले, डॉक्टरांनी सांगितलं की आता माझं काम नाही आहे, ते पोलिसला फोन करा. मग वरिष्ठला फोन केलं आणि पोलीस लोक आले होते आणि इथे मग कारवाई त्यांनी चालू केली जी असेल ते. आता कोण काय आहे ते आपल्याला काय माहीत नाही. ते 58 वर्षाची बाई आहे ती आणि ते इथे भाड्याने राहते इथे आनंदशिलामध्ये आणि 3 वर्षापासून इथे राहते. महाराष्ट्र बातमीपत्रात आता वेळ झाली आहे सध्या इथेच थांबण्याची. आपण बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24 मधील पुढील महत्त्वाच्या बातम्या. धन्यवाद. 77 वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी
अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काश औषधियाँ, दिव्य वनौषधि, जड़ी बूटियाँ तथा अनेक पाउडर मिलने का विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ श्री बालाजी तांबे, श्री स्वागत जी तोड़कर, धनंतरी फार्मसी, दूधपापेश्वर, बैद्यनाथ, सांडू, व्यास, पुंजा, रसशाला पुणे, डाबर, चिरायू, मधु, डायबिटीज, चूर्ण, हिना पैक, शिकाकाई मसाला, फेस पैक आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयाँ उपलब्ध है। हमारा पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।